गई गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पच्यती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, बीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि यामध्ये ज्ञान मार्गणेचं प्रकरण आमचं सुरू होतं. ज्ञान मार्गणेमध्ये पहिल्यांदा आम्ही मतिश्रुत कुअवधी रूपाने बघितलं, नंतर कुअवधी ज्ञानाचं चार्ट बघितला, त्यानंतर मतिश्रुत आणि अवधी या तीनचा मिळून म्हणजे सुमती, सुश्रुत आणि सुअवधी हा चार्ट आपण बघितला आणि त्यावरचे प्रश्नोत्तर आमचे सुरू आहे. अवधी ज्ञान जे द्रव्य क्षेत्र काल भावाच्या मर्यादेमध्ये केवळ रूपी पदार्थांना आत्मिक शक्तीने एक देशतः स्पष्ट विशद रीतीने जाणतं आणि अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना ही क्रिया घडते, ते आहे अवधी ज्ञान. अवधी ज्ञानाचे 6 भेद आपण बघितले: हीयमान, वर्धमान, अनुगामी, अनअनुगामी, अवस्थित आणि अनवस्थित. वर्धमान अवधी ज्ञान हे बहुतांश वर्धमान चारित्रधारी मुनींना होतं आणि हीयमान हे ज्यांचं आता संक्लेश परिणाम झाले आणि त्यांना अवधी ज्ञान हीन क्रमाने संक्लेश परिणामांमुळे घटत्या प्रमाणामध्ये अवधी ज्ञान त्यांच्या जीवनात दिसतं. हे पाहिल्यानंतर आम्ही योगमार्गणा पण बघितली की मतिश्रुत ज्ञानामध्ये योगमार्गणा कशी लावायची. तर 4थ्या गुणस्थानामध्ये मरण संभवनीय आहे आणि त्यामुळे मिश्रचे भेद देखील संभवनीय आहे. पण 5व्या गुणस्थानापासून पुढे आता मरण नाही, म्हणून मिश्रचे भेद तिथे कोणतेही आढळणार नाही. आणि 7व्या गुणस्थानामध्ये आहारक वृद्धी प्राप्त होते त्या जीवांना आणि म्हणून त्याचा उपयोग करताना 6व्या गुणस्थानामध्ये आहारक आणि आहारक मिश्र अशा 2 प्रकारचा योग आणखी त्या ठिकाणी जीवांना राहू शकतात. अशा दृष्टीने योग मार्गणा बघितलेली होती. प्रश्न पुढचा 8 नंबरचा. क्या सभी त्रसजीवों में मति आती ज्ञान होते है? त्रसजीव आहे. त्रसजीव द्विनिंद्रियापासूनच्या जीवांना त्रसजीव म्हणतात. आता सगळेच्या सगळे त्रसजीव जे असतील त्यांना सुमती ज्ञान, सुश्रुत ज्ञान असणार नाही. जोपर्यंत जीव असंज्ञी आहे तोपर्यंत नियमपूर्वक त्याला कुमती किंवा कुश्रुत ज्ञानच राहणार आहे. सुअवधी ज्ञान किंवा सुमती सुश्रुत ज्ञान हे संज्ञी पंचेंद्रिय जीवांना संभवनीय आहे आणि त्यातही त्याच जीवांना संभवनीय आहे की ज्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून प्रश्नाचा रुख लक्षात घ्या. सभी त्रसजीवों के मती आदि ज्ञान होते है क्या? तर उत्तर येणार आहे नाही. केवल संज्ञी पंचेंद्रिय सम्यक दृष्टि त्रसजीवों के ही मति श्रुतादि ज्ञान होते हैं, अन्य द्विनिंद्रिय आदि त्रसजीवों के नहीं, क्योंकि उनको सम्यक दर्शन नहीं हो सकता. विशिष्ट सम्यक्त्व ही अवधि ज्ञान की उत्पत्ति का कारण है और इसीलिए सभी सम्यक दृष्टि तिर्यंच और मनुष्यों में अवधि ज्ञान नहीं होता. याशिवाय अवधी ज्ञान हे सगळ्या तिर्यंच किंवा सम्यक दृष्टी मनुष्यांना सापडेलच असंही नाही. कारण ज्ञानावरण कर्माचा जर क्षम कमी असेल, अवधी ज्ञानावरण कर्माचा,
जर क्षयोक्षम नसेल तर त्या जीवांना ज्ञानाची, अवधी ज्ञानाची प्राप्ती होणार पण नाही. आणि म्हणूनच तीर्थंकरांच्या समवशरणामध्ये कोण कोण विराजमान असतात हे सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की काही अवधी ज्ञानी मुनी असतील, काही मनपर्यय ज्ञानी मुनी असतील, काही केवली सुद्धा असतात, इतके श्रावक असतात, इतके श्राविका असतात. अशा प्रकारचा आकडा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. कारण सगळेच्या सगळे जीव त्या ठिकाणी सम्यक्त्व आहे म्हणून अवधी ज्ञान राहीलच असं नाही. अवधी ज्ञानासाठी विशिष्ट तपश्चर्या देखील कधी कधी कारणीभूत होते आणि त्या माध्यमातून क्षायोपक्षमिक अवधी ज्ञान किंवा गुणप्रत्यय अवधी ज्ञान तपश्चर्या विशेषाच्या माध्यमातून प्राप्त होते. सर्वसामान्य अवधी सम्यक दृष्टी जीवांना अवधी ज्ञान होईलच याचा नियम नाही. प्रश्न पुढचा. मति श्रुत ज्ञानी जीवों के सामायिक संयम कहाँ कहाँ नहीं पाया जाता. कहाँ कहाँ नहीं पाया जाता. मति श्रुत ज्ञानी आहे परंतु त्यांना सामायिक आणि छेदोपस्थापना दोन संयम नाही. अशी गुणस्थानं कोणती राहतील. पहिल्यांदा विचार करू की सामायिक आणि छेदोपस्थापनेची गुणस्थानं कोणती आहे. कोणती गुणस्थानं आहे सामायिक आणि छेदोपस्थापनेची. 6, 7, 8, 8, 9. 6 ते 9. आता 6 ते 9 पर्यंत सामायिक आणि छेदोपस्थापना सापडणार आहे. मग आता मतिश्रुत ज्ञानाची गुणस्थानं कोणती आहे. तर मतिश्रुत ज्ञानाची गुणस्थानं आहे 4 ते 12. चौथ्यापासून 12व्या पर्यंत. याच्यामधली ही गुणस्थानं सोडून द्या 6, 7, 8, 9 पर्यंतची आणि बाकीच्या सगळ्या जीवांना मतिश्रुत ज्ञानासोबत अवधी ज्ञान दिसणार नाही. म्हणजे मतिश्रुत ज्ञानी तर आहे पण अवधी ज्ञान सामायिक संयम त्या ठिकाणी असणार नाही. सामायिक संयमासाठी म्हणून मतिश्रुत ज्ञानी जीवों के 5 गुणस्थानों में सामायिक संयम नहीं पाया जाता. चौथ्यात त्यांचं कोणतं आहे ते अविरत सम्यक दृष्टी आहे. म्हणून त्या ठिकाणी संयम नाही. ते संयम नाही, असंयमच आहे. पाचव्यामध्ये देश संयमच आहे. पाचव्यामध्ये देश संयम आहे पण सामायिक नाही है ना. आणि मग इकडे 10व्यामध्ये सूक्ष्म सांपराय असल्यामुळे त्याही ठिकाणी सामायिक छेदोपस्थापना नाही. म्हणून 4, 5, त्यानंतर 10, 11 आणि 12 अशी 5 गुणस्थानं असे असतील की ज्या ठिकाणी मतिश्रुत ज्ञान आहे परंतु सामायिक संयम मात्र असणार नाही. क्या ऐसे कोई मतिश्रुत ज्ञानी है जिनके कापोत लेशा ही पाई जाती है. मतिश्रुत ज्ञानी पण ज्यांची कापोत लेशा आहे. कुणाची. देव बघता येईल आपल्याला भवनत्रिक देव. भवनत्रिकामध्ये जन्म झाल्यानंतर त्यांची विग्रहगती किंवा अपर्याप्त अवस्थेत राहू शकते. पुढे तर त्यांची पीत पद्म शुक्ल त्यामुळे तिथे नाही लागत. नरकामध्ये लागेल ना. सरळ सरळ गणित आहे. नरकामधल्या जीवांना आता ज्या ठिकाणी सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे तर नरकामध्ये काय आहे. जघन्य कापोत, मध्यम कापोत, नंतर उत्कृष्ट कापोत, मग मध्यम अशा प्रकारच्या लेशा आहेत त्या ठिकाणी. तर अशा प्रकारच्या लेशा असताना त्या ठिकाणी आपण लावू शकतो की त्यांचा जन्म होत असताना किंवा त्यांच्या सोबत मतिश्रुत ज्ञान पर्याप्त अवस्थेत आहे आणि तरी देखील त्यांची कापोत लेशा आहे. म्हणून असे मतिश्रुत ज्ञानी जीव भी होते हैं जिनकी कापोत लेशा पाई जाती है. प्रथम एवं दूसरे नरक में मतिश्रुत नारकियों के साथ तथा तीसरे नरक में जहां तक कापोत लेशा पाई जाती है. कारण सम्यक दर्शनाची प्राप्ती तर ही 7ही नरकात होऊ शकते पण पुढे कृष्ण लेशा सोबत सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे.
त्यामुळे आम्हाला कापोतलेशा जर पाहायची असेल तर ती पहिल्या नरकामध्ये जघन्य कापोत, मग मध्यम कापोत, मग उत्कृष्ट कापोत आणि जघन्य नील अशा प्रकारच्या लेशा तिथे आहे. त्यामुळे आम्हाला तिसऱ्या नरकापर्यंत कापोतलेशा असू शकते, सम्यक दृष्टी जो असेल त्याला. किंवा तिसऱ्या नरकामध्ये स्थित असणाऱ्या आणि तीर्थंकर प्रकृती अशी बांधत असलेल्या जीवांना देखील मतिश्रुत ज्ञानासोबत कापोतलेशा आहे. तिसऱ्या नरकापर्यंतचे जीव निघून तीर्थंकर बनू शकतात. त्यामुळे तीर्थंकर प्रकृतीचं सत्व आणि बंध होत असणारे जीव हे तिसऱ्या नरकापर्यंत आहे. कारण तिसऱ्या नरकामध्ये देखील जे आज कोणी रावण श्रीकृष्णाचे जीव आहे ते तीर्थंकर प्रकृतीचा बंध आताही तिसऱ्या नरकात करत आहेत. त्यांचं सम्यक्त्व असणार आहे त्या ठिकाणी. तिसऱ्या नरकामध्ये त्यांचं सम्यक्त्व कोणतं असेल? शाईक असेल किंवा क्षायक. शाईक तर पहिल्यातच जाईल. त्यामुळे क्षायोपक्षमिक आहे त्यांचं सम्यक्त्व. तिथे त्यांचं सम्यक्त्व क्षायोपक्षमिक आहे. अंतर्मुहूर्तात प्राप्त करतात आणि परत त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध सुरू होतो. फक्त अपवाद कुठे? जेव्हा मरतात त्यावेळेला त्यांचं मिथ्यात्व गुणस्थान होतं, नंतर विग्रहगतीत मिथ्यात्व गुणस्थान असतं, अपर्याप्तक अवस्थेत मिथ्यात्व गुणस्थान असतं आणि मग ते पर्याप्तक बनतात आणि क्षायोक्षमिक सम्यक्त्वी बनतात. आणि क्षायोक्षमिक सम्यक्त्व झालं की परत त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होतो. एवढा काळपर्यंत मध्ये खंड जातो फक्त काही काळासाठी. तर अशा जीवांना त्या ठिकाणी कोणती लेशा राहू शकते? कापोतलेशा असणार आहे. आणि तिसरं सांगितलं की मतिश्रुत ज्ञानी जो कृतकृत्य वेदक तथा क्षायिक सम्यक दृष्टी मनुष्य जब भोग भूमि में जाते हैं तब उनकी निवृत्त अपर्याप्तक अवस्था में कापोतलेशा पाई जाती है. म्हणजे या ठिकाणी एखादा जीव मनुष्य पर्यायी मध्ये त्यांनी आता क्षपणेला प्रारंभ केला दर्शन मोहनीयाच्या, आणि दर्शन मोहनीयाच्या क्षपणा करत असताना कृतकृत्य वेदक अवस्थेत जर त्याचं मरण झालं आणि त्यांनी आधी जर मनुष्य आयुचा बंध केला असेल तर तो भोगभूमीत जातो. कृतकृत्य वेदक अवस्थेत म्हणजे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व अवस्थेत त्याची त्या ठिकाणी निवृत्त पर्याप्तक अवस्थेमध्ये कापोतलेशा असते. किंवा क्षायिक सम्यक दृष्टी हा जरी भोगभूमीमध्ये जन्म घेणार असेल तरीही जन्म घेताना त्यांची कापोतलेशा असते आणि नंतर पर्याप्ती पूर्ण झाल्यावर तर नंतर पीत पद्म शुक्ललेशा होते. अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी कापोतलेशेमध्ये पाहायची आहे. आता पुढचा प्रश्न, क्या ऐसे कोई अवधि ज्ञानी जीव है जिनके कृष्णलेशा भी पाई जाती है? अवधि ज्ञानी जीव आहे आणि ज्यांची कृष्णलेशा आहे. इथे अवधि ज्ञानी म्हणजे सुअवधि ज्ञानी जीव घ्यायचा. असे कोणी आहे का सुअवधि ज्ञानी जी कृष्णलेशात आहे आणि त्यांना अवधि ज्ञानाची प्राप्ती आहे? नरकातले असू शकतात. नरकातले आहेत. तसं तर 7 नरक पर्यंतही अवधि ज्ञान आहे आणि तिथेही त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. पण इथे का 5वं नरक घेतलं हे माहिती नाही. कृष्णलेशा 5-6 मध्ये सापडेल ना, म्हणून 7व्यातही कृष्ण आहे ना. जघन्य पैसे ना आपल्याला जघन्य पण नाही असं नाही विचारलाय प्रश्न. जिनके कृष्णलेशा पाई जाती है आणि उत्तरामध्ये सांगितलं त्यांनी की 5वे नरक के अवधि ज्ञानी जीव. वास्तविकता 5, 6 आणि 7 या नरकामध्ये जीवांना कृष्णलेशा आहे, जघन्य, मध्यम आणि उत्कृष्ट, आणि तिथे त्यांना अवधि ज्ञान असू शकतं सम्यक्त्व अवस्थेत. पण इथे या उत्तराला यांनी 5वंच नरक का दाखवलं हा एक प्रश्न आहे. याचं उत्तर पाहू आपल्याला कुठे मिळते का. दुसरं, कर्मभूमिया तिर्यंच आणि मनुष्य.
कर्मभूमी तिर्यंच्या आणि मनुष्यामध्ये ज्यांना अवधी ज्ञान आहे ते जीव कदाचित कमी म्हणजे जघन्य कृष्णलेशे वाले असू शकतात आणि त्यांना अवधी ज्ञानाची म्हणजे देशावधीमध्ये देखील अत्यंत जघन्य असं अवधी ज्ञान त्यांना त्या ठिकाणी संभवू शकतं. आणि जो आचार्य छठे गुणस्थान तक छहोलेशाय मानते हैं उनकी अपेक्षा चौथे पांचवे गुणस्थान वर्ती अवधि ज्ञानी तिर्यंच मनुष्य और छठे गुणस्थान वर्ती अवधि ज्ञानी मनुष्य के भी कृष्णलेशा हो सकती है. ठीक ते त्या ठिकाणी मांडलं त्यांनी अशा प्रकारचं की 6व्या गुणस्थान पर्यंत देखील कृष्णलेशा असू शकते मनुष्य आणि तिर्यंच्या अपेक्षेने आणि अवधी ज्ञान देखील त्यांना असू शकतं. परंतु तसं पाहिलं तर पाचव्या गुणस्थानापर्यंत 6 लेशा आहे. व्रती बनल्यानंतर त्याच्या लेशेमध्ये बदल अवश्यपणे होतो आणि तो अशुभ लेशावाला असत नाही. प्रश्न पुढचा. अवधि ज्ञानी जीवों के कौन कौन सा सम्यक्त्व कहाँ कहाँ पाया जाता है. अवधि ज्ञानी जीवांना कोणकोणतं सम्यक्त्व कुठे कुठे दिसेल. अवधी ज्ञानी ते 3 सम्यक्त्व दिसतील, औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षयिक. आणि काय हो ना, पण कुठे सांगायचंय? कुठे 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 गुणस्थानात दिसेल गुणस्थाना ना. गुणस्थानात. हो तर मग चौथ्या ते 7व्या पर्यंत हो 3ही लावता बरोबर. येते. 4थ्यापासून 12व्या पर्यंत क्षायिक सम्यक्त्व हा किंवा पुढे पण क्षायिक सम्यक्त्व तर निरंतर राहणार आहे पण अवधी ज्ञान नाही राहणार म्हणून 12व्या पर्यंत. ठीक आहे. 4 ते 12 का लावलं कारण पुढे केवळ ज्ञान होणार आहे म्हणून अवधी ज्ञानासोबत सम्यक्त्व क्षायिक सम्यक्त्व 4 ते 12 गुणस्थान पर्यंत. क्षायोपशमिक सम्यक्त्व 4थ्यापासून 7व्या पर्यंत कारण क्षायोपशमिक सम्यक्त्वाची लिमिट आहे. 7च्या पुढे क्षायोपशमिक सम्यक्त्व असतच नाही म्हणून 4थ्या पर्यंत. उपशम सम्यक्त्वासोबत द्वितीयोपशम जर लावलं तर 4थ्यापासून 11 पर्यंत कारण तो 11व्या गुणस्थानापर्यंत जाणार आहे म्हणून 11 पर्यंत. आणि सम्यक्त्व मार्गना के शेष मिथ्यात्वादी भेद अवधी ज्ञानी जीवों के नहीं होते. आणि मिथ्यात्वादी तर होतच नाही कारण आपण सुअवधी पाहतो आहे. सुअवधी पाहत असल्यामुळे आम्हाला सम्यक्त्वाचे हे 3च पर्याय उपलब्ध आहे आणि अशा तऱ्हेने तो जीव आम्हाला इथे इथे दिसतो. किंवा नरकगतीच्या अपेक्षेने जर आम्ही लावलं कुठे कुठे दिसतं तर क्षायिक सम्यक्त्व आम्हाला पहिल्या नरकामध्ये क्षायिक सम्यक्त्वासोबत अवधी ज्ञान दिसणार आहे आणि बाकीच्या नरकांमध्ये क्षायोपक्षमिक सम्यक्त्वासोबत अवधी ज्ञान राहू शकतं. देवांमध्ये जर आम्ही बघितलं भवप्रत्यय अवधी ज्ञानाच्या अपेक्षेने तर क्षायिक सम्यक्त्वासोबत पहिल्या विमानापासून वैमानिक देवांमध्ये पूर्ण सर्वार्थ सिद्धीपर्यंतच्या देवांना क्षायिक सम्यक्त्वासोबत अवधी ज्ञान असू शकतं आणि भवनत्रिकामध्ये आम्ही जर बघितलं तर त्यांना कधी राहील अवधी ज्ञानाची प्राप्ती जर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक तर तो प्रथमोपशम असतानाच्या काळात राहू शकेल तिथेही त्यांना होऊ शकतं किंवा क्षायोपशमिक सम्यक्त्वासोबत होऊ शकतं तिथे क्षायिक सम्यक्त्ववाला असणार नाही. अशा तऱ्हेने या पृथ्वींच्या अपेक्षेने पण आम्हाला विचार करता येतो. भोगभूमीच्या अपेक्षेने बघितलं तर भोगभूमी तिर्यंच आणि मनुष्यांना क्षायिक सम्यक्त्वासोबत अवधी ज्ञान संभवनीय आहे. अशा तऱ्हेने ही सगळी व्यवस्था सम्यक्त्वासोबत आम्हाला पाहता येते. प्रश्न पुढचा. क्या कोई ऐसे अवधि ज्ञानी जीव है जिनके अनाहरक अवस्था नहीं होती. अवधी ज्ञानी असे जीव कोणते की ज्यांची अनाहरक अवस्था होणार नाही. अनाहरक अवस्था जर आम्हाला बघायची अनाहरक अवस्था जर बघायची आहे तर आम्हाला मरण पाहावं लागणार नाही किंवा दुसरी गोष्ट आम्हाला तो रुजुगतीने जाणारा अभिप्रेत राहील.
दोनच अवस्थेत अनारकपणा संभवनीय आहे. एक तर तो रुजुगतीने जन्म घेणारा असेल तर अनारकपणा संभवनीय आहे, किंवा एक तर तो मरण आम्ही बघितलं नाही त्या जीवाचं तर अनारकपणा संभवनीय आहे. या दोन गोष्टी पाहू. तर पहिलं तर पाहिलं की तद्भव मोक्षगामी जीव, ज्यांना अवधी ज्ञानामधले काल आपण बघितले होते दोन पर्याय, परमावधी आणि सर्वावधी. हे दोन अवधी ज्ञान ज्या मुनींना प्राप्त होतं ते जीव त्याच भवामध्ये नियमपूर्वक मोक्षाला जातात, आणि म्हणून त्यांना अनारक अवस्था आता होणार नाही, कारण त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होईल. 12व्या गुणस्थानापर्यंत अवधी ज्ञान राहील, नंतर त्यांचं केवल ज्ञानामध्ये ते जीव परिवर्तित होतील ज्ञान, आणि त्या भवातच ते मोक्षाला जातात. कारण ते दोन पुढची ज्ञान सांगितलेली आहे अवधी ज्ञानाचे दोन प्रकार, कोणते? परमावधी आणि सर्वावधी. हे दोन तद्भव मोक्षगामी जीवांना राहील. आता देशावधीमध्ये तद्भव मोक्षगामी जीवांना जर देशावधी असेल तर त्यांनाही अनारक अवस्था होणार नाही. नंतर शपक श्रेणी में स्थित अवधी ज्ञानी जीव, हे तर आता आपण तसं पाहिलंच आहे. आणि प्रथमोपशम सम्यक्त्व वाले अवधी ज्ञानी जीव, प्रथमोपशम सम्यक्त्वात कोणाही जीवाचं मरण संभवनीय नाही, आणि त्यामुळे तो जीव जर प्रथमोपशम सम्यक्त्व अवधी ज्ञान सहित त्याला असेल तर त्या अवस्थेत त्याचं मरण होणार नाही. आणखी एक शक्यता या ठिकाणी आपण अवधी ज्ञानांविषयी पण अजून लावू शकतो अनारक अवस्थेबद्दल. जर एखादा नरकामधून त्याच भवात आता मोक्षाला जाणारा जीव आहे पण तो रुजुगतीने आलेला आहे, किंवा वैमानिक देवामधून च्युत होऊन एखादा जीव त्या भवात मोक्षाला जाणारा आहे, तीर्थंकर बनणार आहे म्हणा, तद्भव मोक्षगामी असा जीव आहे, आणि जर तो रुजुगतीने येत असेल, इथे जन्म घेत असेल, तर त्याला पण काय असणार नाही, अवधी ज्ञान राहील पण अनारक अवस्था राहणार नाही. आम्हाला ही शक्यता माहिती नाही की तो रुजुगतीनेच येतो की नाही येत, हे पण आम्हाला माहिती नाही. जसं आम्ही श्रेणिक राजाचा जीव जर मनामध्ये गृहीत धरला तर आत्ता तर ते अवधी ज्ञानी आहे, आणि अवधी ज्ञान घेऊन आता ते मनुष्य पर्यायीतही जन्म घेणारच आहे, कारण त्यांचं आयुष्य पूर्ण झालं की ते पहिले तीर्थंकर बनणार आहे. तीर्थंकरांना जन्मजात अवधी ज्ञानाची प्राप्ती असते, आणि त्यांचं अवधी ज्ञान केवल ज्ञान होईपर्यंत सुटत नाही. फक्त आता प्रश्न इथे नक्की माहिती नाही हा निर्णय की ते रुजुगतीने जर नरकामधून निघाले, मनुष्य पर्याय धारण केली, तर त्यांना अनारक अवस्था होणार नाही. आणि दुसरा एक पर्याय पॉसिबिलिटी ही आहे की तशाच प्रकारे देवांमधून एखादा जीव च्युत होऊन जर या ठिकाणी कर्मभूमी मनुष्य बनून तद्भव मोक्षगामी असेल, रुजुगतीने येत असेल, तर तोही अनारक होणार नाही. पुढचा प्रश्न, क्या मति श्रुत ज्ञानी जीवों के परिग्रह संज्ञा का अभाव हो सकता है? मति श्रुत ज्ञानी आहे आणि त्यांना परिग्रह संज्ञेचा, आहार, भय, मैथून परिग्रह चारी संज्ञांचा अभाव त्यांना होऊ शकतो का? हो ना, होऊ शकतो. हा, होऊ शकतो, कारण ते मतिश्रुत ज्ञानाची गुणस्थान 12 पर्यंत आहे आणि परिग्रह संज्ञा 10व्या पर्यंतच आहे, म्हणून या चारही प्रकारच्या परिग्रहाचा त्यांना अभाव होऊ शकतो. 11 आणि 12व्या गुणस्थानात मतिश्रुत ज्ञान तर आहे, पण संज्ञा मात्र आता एकही राहिलेली नाही. प्रश्न पुढचा, मति श्रुत ज्ञानी जीव के कौन कौन से जातिया नहीं होती? नाही होती घेतलाय, त्याच्यामुळे आता आपल्याला कूच लावायचं ना, मग कू लावा लागेल ना, सगळे कूच लावा लागेल ना, कुमती आणि कुश्रुत. नाही, मग सगळे फक्त पंचेंद्रियाच्या लावा घ्यावे लागतील आपल्याला. संज्ञी पंचेंद्रिय जीवाच्या घ्याव्या लागतील. मती आणि श्रुताच्या, मति श्रुत ज्ञानी जीव के कौन कौन से जातिया नहीं होती है, नहीं होती, फक्त एकेंद्रियच लावायचे.
एकेंद्रिय, द्विनेंद्रिय सगळंच काढावं लागतील ना. चतुरेंद्रिय पर्यंत. सगळे जीव काढावे लागतील हा, आपल्याला. हा. म्हणून नित्य निगोदाची 7 लाख, इतर निगोदाची 7 लाख, पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक आणि वायुकायिक यांची 7 लाख. म्हणजे किती झाले? 6 प्रकारच्या याच्यामध्ये 7-7 लाख आहे. 42 वनस्पतिकायिक 10 लाख, द्विनेंद्रिय 2 लाख, तीनेंद्रिय 2 लाख आणि चतुरेंद्रिय 2 लाख. अशा प्रकारे 58 लाख जाती त्यांच्या होणार नाही. संज्ञी पंचेंद्रिया संबंधीची त्यांची जाती होईल. आणखी कोणत्या होतील? म्हणजे जातींमध्ये असेल मनुष्यांच्या, असेलच, देवांच्या होतील, देवांच्या, होतील, नरगती, नारकींच्या, यांच्या होतील. आता पुढचा प्रश्न, विभंगावधि ज्ञान के समान निवृत्त अपर्याप्तक अवस्था में अवधि ज्ञान का निषेध क्यों नहीं किया है? विभंगावधी ज्ञान निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत असतच नाही, त्याप्रमाणे अवधी ज्ञान देखील निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत असतच नाही असं का म्हटलं नाही? त्याचा पण निषेध का केला नाही? पहिल्यांदा प्रश्न, निवृत्त अपर्याप्तक अवस्था म्हणजे कोणती अवस्था? जो पर्याप्तक बनणार आहे, निश्चितपणे बनणार आहे असा जीव. म्हणजे ज्याची आत्ता अपर्याप्तक अवस्था सुरू आहे आणि जो निश्चितपणे पर्याप्ती पूर्ण करणार आहे असा जीव, त्याला म्हणायचं निवृत्त अपर्याप्तक जीव. आता विभंगावधी ज्ञान के समान म्हणजे विभंगावधी ज्ञान निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत असत नाही. आपण बघितलं, कुअवधी ज्ञान हे निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत असत नाही. भवप्रत्यय अवधी असलं तरी देखील पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतरच अवधी ज्ञानावरण कर्म, अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम तिथे राहतो आणि विभंग अवधी तिथे त्यांना प्राप्त होतं. त्याप्रमाणे अवधी ज्ञान देखील त्याचा निषेध का नाही केला बा निवृत्त अपर्याप्तक? त्याला का म्हटलं की निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत अवधी ज्ञान असू शकतं? अशा प्रकारचा प्रश्न आहे. उत्तर स्वास्थ्य मोठंच आहे उत्तर. क्योंकि उत्पत्ति की अपेक्षा तो अपर्याप्तक अवस्था में अवधि ज्ञान का भी विभंग ज्ञान के समान निषेध ही देखा जाता है. काय सांगितलं की अपर्याप्तक अवस्थेत विभंग अवधी जसं उत्पन्न होत नाही तसं सुअवधी ज्ञानाची देखील अपर्याप्तक अवस्थेत प्राप्ती होत नाही. लक्षात घ्या. पहिला मुद्दा आहे, अपर्याप्तक अवस्थेमध्ये सुअवधी ज्ञानाची देखील प्रारंभ होत नाही. सम्यक दृष्टि के उत्पन्न होते ही प्रथम समय से ही अवधि ज्ञान होता है ऐसा नहीं है, क्योंकि ऐसा मानने पर विभंग ज्ञान के भी उसी प्रकार की उत्पत्ति का प्रसंग आता है. पर इसका अर्थ यह भी नहीं है कि देव और नारकियों के अपर्याप्तक अवस्था में अवधि ज्ञान का अत्यंत अभाव है. पण त्याचा हाही एकांताने अर्थ आपण लावू शकत नाही की देवांना किंवा नारकींना अपर्याप्तक अवस्थेत अवधी ज्ञान असतच नाही असा आपण त्याचा आपण एकांताने अर्थ लावू शकत नाही. मग कसा लावणार आहे? क्योंकि तिर्यंच और मनुष्यों में सम्यक्त्व गुण के निमित्त से उत्पन्न हुआ अवधि ज्ञान देव और नारकियों में अपर्याप्तक अवस्था में ही पाया जाता है. म्हणून या ठिकाणी उत्तर त्यांनी दिलेलं आहे की समजा एखादा या ठिकाणी मनुष्य किंवा तिर्यंच आहे आणि त्याला गुणप्रत्यय अवधी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, असा जीव जर चौथ्या गुणस्थानात त्या जीवाचं मरण झालं अवधी ज्ञान सहित, तर अशा जीवांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत अवधी ज्ञान असू शकतं. तो एक तर कदाचित देवपर्यायी मध्ये जन्म घेईल, कदाचित तो नरकगामी देखील असेल, पण दोन्ही अवस्थेत त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती संभवनीय आहे अपर्याप्तक अवस्थेत. इव्हन म्हणजे विग्रह गतीमध्ये देखील. त्याचं कारण त्यांनी इथे ते प्राप्त केलेलं आहे आणि इथे प्राप्त केलं असल्यामुळे
ते त्याच्या सोबत भवानुगामी अवधी ज्ञान बनून तिथे असणार आहे. विभंग ज्ञान में भी यह क्रम लागू हो जाएगा, यह कहना ठीक नहीं है. मग तुम्ही म्हणाल की विभंग अवधी पण असंच लावा, तर हे म्हणणं बरोबर नाही. कारण अवधि ज्ञान के कारणभूत अनुकंपा आदि का अभाव होने से अपर्याप्तक अवस्था में वहां उसका अवस्थान नहीं रहता. पण विभंगावधी मात्र अपर्याप्तक अवस्थेत निश्चितपणे राहणार नाही. सुअवधीच्या बाबतीत आम्ही दोन्ही प्रकारच्या शक्यता सांगितलेल्या आहे की ज्या जीवांना इथे अवधी ज्ञानाची प्राप्ती झालेली नाही असा जीव पर्याप्तक बनल्यानंतर तिथे गेल्यावर अवधी ज्ञानी होईल. पण जो जीव इथेच अवधी ज्ञान सोबत त्याचं मरण होईल आणि तो यदा कदाचित नरकात जाणारा जरी असेल तरी देखील त्याला निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये अवधी ज्ञान संभवणार आहे. कारण तो इथून घेऊन चाललेला आहे आणि म्हणून त्याचा अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम तिथेही कायम राहणार आहे. अशा तऱ्हेचं हे प्रकरण आपण बघितलं. यावर कुणाला काही प्रश्न असल्यास विचारू इथे शकता. थोडक्यात पॉइंट वाईज सांगा ना वहिनी, परत मला अजिबात नाही आलं लक्षात. नाही का? हम्म, पॉइंट वाईज म्हणजे असं पाहायचं आहे की विभंग अवधी अपर्याप्तक अवस्थेत असतच नाही कोणत्याच जीवाला. हम्म, पण सुअवधी ज्ञानाबद्दल मात्र आम्ही एकदम एकांताने असणारच नाही असं म्हणू नाही शकत. जर समजा इथे एखादा मनुष्य किंवा तिर्यंचाय, कर्मभूमीज मनुष्य किंवा तिर्यंचाय, आणि त्यांनी आपल्या तपाच्या सामर्थ्याच्या बळावर काय केलेलं आहे, अवधी ज्ञानाची त्याला इथे प्राप्ती झालेली आहे. हा जीव निश्चितपणे चतुर्थ गुणस्थान वरती आहे आणि हा जर मेला या ठिकाणी चौथ्या गुणस्थानात आणि तो नरकात गेला तर नरकात जात असताना तो सुअवधी ज्ञान घेऊन जाणार आहे. म्हणजे निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्याला ते असणार आहे. देवामध्येही तो घेऊन जाऊ शकतो. पण एखादा जीव असा आहे की ज्याला इथे सम्यक्त्वाची तर प्राप्ती झाली आहे पण त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती त्याला झालेली नाही. त्याचं तेवढं तपश्चरण नव्हतं, त्याच्या अंतःकरणात तेवढा परिणामाची विशुद्धता नव्हती आणि अवधी ज्ञानाची त्याला इथे प्राप्ती झाली नाही. हा जीव चौथ्या गुणस्थानात मरेल, नरकामध्ये जाईल, परंतु अपर्याप्तक अवस्थेत आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्याला अवधी ज्ञान असणार नाही. क्लिअर? हा. आणि तसंच देवाच्या बाबतीत लावायचं की देवालाही तसंच असणार आहे. तिथे गेल्यानंतर मग त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती होईल, त्याच्या पर्याप्ती पूर्ण होतील आणि मग अवधी ज्ञान त्याला प्राप्त होईल. म्हणून याच्यात एकांत नाही. सुअवधीमध्ये एकांतानी लावायचं नाही, इथे अनेकांत लावायचा. आणि निवृत्त अपर्याप्तकामध्ये एकांतानी सांगायचं की त्याला विभंग अवधी निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत असणारच नाही. क्लिअर? हो. अजून कोणता प्रश्न? आता दुसरं नवीनच चॅप्टर सुरू होते, उद्याला फ्रेश माइंड मध्ये सुरू करू. मनपर्यय ज्ञानाचं आहे, तर उद्याला पाहू. त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सवसाहूणं. सर्वांना जय जिनेंद्र.